आणि एक सविस्तर बातमी, इंडिया आघाडीचा बीएमसीवर मोर्चा निघालेला आहे। मुंबई महापालिकेचं 1200 कोटींचं कंत्राट हे रद्द करण्याची मागणी इंडिया आघाडीकडून केली जाते आणि इंडिया आघाडीतल्या नेत्यांची पदाधिकाऱ्यांची सध्या हे बीएमसीवर धडक आपण पाहतो आहोत। बीएमसीवर मोर्चा काढण्यात आलेला आहे। याच ठिकाणून आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तर गिरीश, काय नेमक्या मागण्या आहेत इंडिया आघाडीच्या? नक्कीच इंडिया आघाडीचा आज मोर्चा आहे। महानगरपालिकेविरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। स्वतः वर्षा गायकवाड ज्या माजी मंत्री राहिलेल्या त्या सुद्धा या ठिकाणी उतरलेल्या आहेत। रईस शेख पोहोचले, त्यासोबतच महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते ते सुद्धा या ठिकाणी येणार असल्याची माहिती आहे। आपण पाहतोय की जे ग्लोबल टेंडर काढण्यात आलेलं आहे 1200 कोटीचं, ते कुठेतरी परत घ्यावं यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। त्याची किंमत आता वाढून 1400 कोटी झालेली आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय की महानगरपालिकेची तिजोरी साफ करण्याचं जे काम आहे ते महायुतीकडून केलं जाते, भाजप आणि शिवसेनेकडून केलं जाते आणि त्यामुळे या सगळ्यांवरती चाप बसावा अशी जी मागणी आहे ती या सगळ्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते आज रस्त्यावर उतरलेले आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी दोन्ही बाजूला बॅरिकेडिंग केलेली आहे। सगळी दृश्य पाहतोय आपण। काँग्रेसचे झेंडे दिसत आहेत, आम आदमी पार्टीचे झेंडे दिसत आहेत, त्यासोबतच इतर जे पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस यांचे देखील झेंडे दिसत आहेत। स्वतः राखी जाधव ज्या मुंबईच्या काँग्रेस अध्यक्ष मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत त्या सुद्धा या ठिकाणी रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि ही सगळी दृश्य माझा कॅमेरामॅन राजन विचारेला देखील सांगेल की दाखवावी। हो, बरोबर आहे। अधिक माहिती जाणून घेत राहू तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद गिरीश। तर आपण पाहतो इंडिया आघाडीचा हा बीएमसीवर मोर्चा, यामध्ये आप आहे, काँग्रेस आहे, त्याचबरोबर इतरही घटक पक्षांचे पदाधिकारी